देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं तर मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या ज्या सगळ्या नागरी वस्ती विभागामध्ये, महानगरपालिका, नगरपालिका या विभागांमध्ये त्या वेळेला ज्या इमारती मंजुरी घेऊन बांधल्या आणि त्यावेळेला विकासकाने केलेल्या अडचणी किंवा कायद्यातल्या असलेल्या त्रुटी किंवा न्यायिक व्यवस्थेत असलेल्या प्रकरणांमुळे बऱ्याच इमारतीत लोक राहायला गेली, पण इमारतीला अंतिम भोगवटा पत्र, ज्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतो, हे मिळालंच नाही। मुंबईतचा आकडा 25,000 इमारतींच्या वर आहे। लाखो मुंबईकर स्वतःच्या कष्टाच्या, घामाच्या कष्टाने पैसा खर्च करून घरं घेतली, सोसायट्या झाल्या, प्रस्तावित आहेत, जे काही प्रकार असेल, पण आपल्या घराच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नाही आणि त्याच्यामुळे विविध प्रकरण आपण बघितलं की तक्रारदार येतात, आपापसातली भांडणं होतात, काही पिळवणूक करणाऱ्या यंत्रणा त्यांना त्रास देतात आणि आपल्या राहत्या घरातच जणू काही बिगर निवासी या पद्धतीचा त्रास जो मुंबईकर किंवा राज्यातल्या नागरिकांना सहन करायला लागतो, त्या विषयामध्ये आता ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन धोरण सुटसुटीत, पारदर्शक, ऑनलाईन पद्धतीने ओसी, पूर्ण इमारत असेल तर, पूर्ण इमारत नसून काही जण असतील तर पार्ट ओसी, या दोन्ही प्रावधानं घेऊन आता आपल्या इमारतीने आपलं घर ओसी मिळवण्याची प्रक्रिया सुरू होणार, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। विविध प्रकरण आहेत, काही ठिकाणी सेटबॅकमुळे ओसी अडकली आहे, काही ठिकाणी न्यायिक प्रक्रियेमुळे ओसी अडकली आहे, काही ठिकाणी अतिरिक्त क्षेत्रफळ बांधकामामुळे ओसी अडकली आहे, काही अतिरिक्त क्षेत्रफळ बांधकामाला मंजुरी अधीन आहे म्हणून अडकलेली आहे, काही इमारतीमध्ये सरकारी बंधनकारक ज्या गाळे द्यायचे आहेत ते गाळे दिले नाहीत किंवा अजून प्रस्तावित विकासकाने केले नाहीत म्हणूनच्या अडचणी आहेत, काही ठिकाणी टेरेस, काही ठिकाणी लिफ्ट रूम, काही ठिकाणी चौकीदार, काही ठिकाणी या पद्धतीच्या पार्किंग स्पेस, या विविध विषयातना या ओसी ज्या अडकल्या, तो ओसी मिळणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून 25,000च्या वर मुंबईतल्या आणि राज्यभरातल्या हजारो बांधकाम मंजूर घेऊन केलेल्या इमारतीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। आणि म्हणून यात जे पहिल्या 6 महिन्यात धोरण घोषित झाल्यानंतर अर्ज करतील त्यांना तर अगोदर असेल ती प्रस्तावित सुद्धा पेनाल्टी लावणार नाही, या पद्धतीचं सकारात्मक धोरण या सरकारने, महायुतीने, भारतीय जनता पक्षाने घेतलंय। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत उपनगरामध्ये 29 कोळीवाडे आहेत। आमचे कोळी, आगरी बांधव, ईस्ट इंडियन हे सगळे या कोळीवाड्यामध्ये राहतात आणि त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणाचं पहिलं काम असतं ते म्हणजे कोळीवाड्याचं सीमांकन करणं। वर्षानुवर्ष हे महापालिका करू नाही शकली, महसूल खात्याचं काम सुद्धा पूर्ण केल्यानंतर महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये ते सीमांकन प्रतिबिंबित होत नव्हतं आणि म्हणून 29 पैकी 23 कोळीवाड्यांचं सीमांकन महसूल खात्याने प्रयत्न आम्ही करून पूर्ण केलं। त्यातल्या 5 कोळीवाड्यांमध्ये तक्रारी, सूचना, हरकती आल्या, त्यांचं पुनर्सीमांकनाचं काम चालू आहे। पण मागणी नागरिकांची होती की सीमांकन झाल्यानंतर विकास आराखड्यामध्ये, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते सीमांकन प्रतिबिंबित होत नाही। त्यामुळे आम्ही निर्णय केला आहे की 60 दिवसामध्ये सीमांकन पूर्ण झाल्यावर आमच्या कोळी बांधवांची आणि कोळीवाड्यात राहणाऱ्या मुंबईकरांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी डीपी मध्ये सीमांकन 60 दिवसात करणं बंधनकारक असेल आणि त्यामुळे कोळीवाड्याच्या सीमा आणि कोळीवाड्यात राहणारे नागरिक